कृष्णाने ऍक्च्युली काय सांगितलंय, नशीब, नियती, भाग्य हे असतं का आपण घडवतो. तर विषय असा आहे की श्रीकृष्णाने हेच सांगितलं की कर्म कर, आपोआप भाग्य घडेल घडेल. खरंय. आता जसं कॉज आहे, जसं कर्म आहे, तसं फळ आहे. द मोर यू स्वेट इन That's it. पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. तीच थिअरी आली. तो भाग या पूर्ण 2 कादंबरीमध्ये पॅरल चालतो. बरं. प्लस एक द्वैततेचा नियम आहे. प्रिन्स ऑफ पोलॅरिटी म्हणतो हम्म. की तुम्ही इथं खड्डा कराल तर डोंगर होणार आहे. एक्झॅक्टली. रात्र जास्त झाली तर दिवस तितका स्ट्रॉंग येणार आहे. बरोबर. रात्र जेवढी गडद तितका लवकर सूर्य उघडणार आहे. परफेक्ट. प्रॉब्लेम जेवढा मोठा तिथं मोठी अपॉर्च्युनिटी येणार आहे. येस. ही फॅक्ट आहे लाईफची. हम्म. आणि या पुस्तकामध्ये ह्या दोन्हीचं अप्रतिम विश्लेषण आहे. ओके. तितकं बारीक पॅरल चालतं. आणि मग त्याबरोबर तो जो कर्णपुत्र आहे त्याला कर्णाकडून अनेक शक्ती मिळाल्या, त्याला माहित नाही. आणि त्याला ते अर्जित मिळवायच्या. तो जो प्रवास आहे, एक प्रवास आहे बाहेरचा आणि एक आहे त्याच्या आतला प्रवास. मग त्याच्यामध्ये अनेक कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे एखादं पात्र, एखादी व्यक्तिरेखा ती जेव्हा अशी वागते तेव्हा योग्य काय योग्य आहे, आता काय वागेल, असा का वागला, मी काय केलं पाहिजे, प्रत्येक वेळेस तुम्ही ते स्वतःची जोडत जाता. स्वतःची जोडता त्यावेळेला आपोआप आपलं अंडरस्टँडिंग शेप होतं. राईट. आणि तो संस्कार आहे की एखाद्या प्रसंगात मोठा प्रसंग आलाय, काही संकट आलंय, त्यावेळेस तो कसा वागतो, काय वागलं गेलं पाहिजे, बाकी लोक कशी वागतात, त्यांचे रिस्पॉन्स कसे असतात. आणि अशा माझ्या आजूबाजूला किंवा माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग घडले, मी काय केलं पाहिजे, कादंबरी ती सांगून जाते.